अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वामी कृपा लाईव्ह चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत। आजचा व्हिडिओ हा खूप खास आहे, विशेष असा असणार आहे, कारण आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला खूप महत्त्वाची माहिती जाणून घ्यायला भेटणार आहे। मला खात्री आहे की आजचा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमचे जीवन बदलून जाणार आहे। जीवन जगण्याचा तुमचा जो दृष्टिकोन आहे तो बदलणार आणि तुमच्या जीवनामध्ये खूप सकारात्मक बदल घडून येणार आहेत आणि हे सर्व ईश्वराच्या इच्छेने होत आहे। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि स्किप करू नका। चॅनलवर अजून नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। कलियुगात या धावपळीच्या जीवनामध्ये तुम्ही दुःखामध्ये आहात, काही जण डिप्रेशनमध्ये आहात, काहींना मानसिक त्रास आहे, काही जण शारीरिक व्याधींनी आजारांनी परेशान आहे, काही जणांकडे मनाची अशांतता आहे, सारखी चिडचिड होऊन जाते, नकोसं झालेलं आहे। मग या सर्व गोष्टींमुळे काय होतं, समाधान भेटत नाही आयुष्यामध्ये, सुख शांती ज्याला म्हणतात ना ते कुठेतरी मिस आहे। नुसता माणूस पळतोय, धावतोय, काहीतरी मिळवण्यासाठी धडपड करतोय, परंतु शेवटी काय की अशांतता, मनाची अशांतता, असमाधान आणि शेवटीच काय, मग जीवनाचा अर्थ काय आहे तोच तो गमावून बसतो। आणि या सगळ्या ह्याच्यातून तुम्हाला कोण वाचवणार आहे, कसे तुम्ही या सर्व परेशानीतून सुटणार आहेत। तुमच्यावर एखादे मोठे संकट आलेले आहे, मग ते संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग सापडत नाही आहे, मग कसं होणार, काय मार्ग भेटणार, कसे तुम्ही सुटणार। तर लक्षात घ्या, अध्यात्म नाम जपविना काहीही ठीक होणार नाही आहे, हे 100% सत्य आहे। बरेच जण अध्यात्मापासून दूर पळतात, विश्वास ठेवत नाहीत, पण बघा कधीपर्यंत पळणार, सच्चाईपासून सत्यापासून कधीपर्यंत तुम्ही दूर पळणार। कधी ना कधी तुम्हाला शेवटी या अध्यात्माला येऊन शरण व्हावेच लागेल आणि तेच या जीवनाचे सत्य आहे। तर बघा, मग अध्यात्मामध्ये आपल्याला, आपण काही ऋषीमुनी नाही आहे, आपण हिमालय पर्वतावर जाऊन काही ध्यानधारणा करू शकत नाहीत, होम हवन करू शकत नाहीत। मग आपल्याला जी अध्यात्माची शक्ती आहे, दैवी शक्ती आहे, त्याचे आपल्याला कृपा कशी भेटणार। तर एक सगळ्यात सोपा आणि सुंदर मार्ग म्हणजे आहे नामजप। नामजपाने तुमच्या आयुष्यात असे परिवर्तन होईल, असा चेंज होईल, चमत्कार बघायला भेटेल तुम्हाला। विश्वास ठेवा, तुमच्या जीवनामध्ये सकारात्मक दृष्टिकोन येईल, तुमचे विचार सकारात्मक होतील, अशी शक्ती आहे या अध्यात्मातील नामजपाची। नामजपामध्ये खूप शक्ती असते हो, लक्षात घ्या। नामजप केल्याने काय काय फायदे होतात, तर नामजप केल्याने कुणाला जर वाईट सवयी असतील तर त्या वाईट सवयी सुटतात। जे काही काम, क्रोध, मोह हे म्हणतात ना, हे सर्व हळूहळू नष्ट होतात। कोणी डिप्रेशनमध्ये असेल तर त्यांच्या मनाची अशांतता दूर होते, अल्टिमेटली त्यांना काय भेटतं, तर मनशांती भेटते, आपले विचार बदलतात। मग काय होतं, नामजप करत राहिलात ना तुम्ही, तर तुम्हाला छोट्या मोठ्या गोष्टीमुळे काही त्रास होणार नाही। जसं की काही लोकांना छोट्या मोठ्या गोष्टीमुळे कोणी काय बोललं, हे येऊन असं बोलून गेले, त्यांनी हे केलं, ह्याने असं बोलले, याचा खूप त्रास होतो, मनस्ताप होऊन जातो, सारखी चिडचिड होत असते। ते जे बोलून गेले त्यांचा परत विचार करून हे स्वतःलाच त्रास देत असतात। पण नामजपाने काय होतं की तुम्हाला काहीही फरक पडणार नाही। एका वेळेनंतर तुम्हाला लक्षात येऊन जाईल की ही सर्व माया आहे, या सर्व मायेचा तुम्ही स्वतःवर दुष्परिणाम होऊ देणार नाहीत। बऱ्याच वेळेला तर लोकांचं असं असतं, जी गोष्ट घडलीच नाही आहे किंवा पूर्वी होऊन गेली आहे तिचाच परत विचार करून स्वतःला त्रास करून घेतात, किंवा जी घडली तर असं झालं असतं तर तसं होऊ शकतं, या विचारांनी स्वतःला खूप त्रास देतात, अगदी मनशांती गमावून बसतात आणि अशाने त्यांना चिडचिड होते। समोर एखादी सुखद घटना घडली ना तरी देखील त्यांना ती उपभोगता येत नाही, कारण ते वैचारिकदृष्ट्या दुसऱ्याच गोष्टींच्या कालचक्रामध्ये अडकलेले असतात। मग अशा वेळी ह्या सर्व गोष्टींना तारणार कोण, तर नाम हाची गुरु, नाम हाची तारू, नामाविन श्रेष्ठ दुजे नाही। कलियुगामध्ये नामस्मरण हेच सर्वोत्तम असं साधन सांगितलेलं आहे। तुम्ही जर ईश्वराचे नामस्मरण चिंतन करत राहिलात ना, तर तुम्हाला अशा छोट्या मोठ्या गोष्टींचा काहीही
त्रास होणार नाही. अगदी तुम्ही कुणी काही बोललं तरी तुमच्या मनाला लागणार नाही, कारण तुमचे मन त्यावेळेस नामस्मरणाने पवित्र झालेले असणार. तुम्ही छोट्या मोठ्या गोष्टींना दुर्लक्ष कराल, म्हणाल की अरे जीवन हे काय फक्त ह्याने असं म्हटले त्याने तसं केले, भांडण करण्यासाठी आणि दुसऱ्यांनी काय बोलले ह्याचा त्रास करून घेण्यासाठी दिलेला आहे का देवाने? देवाने दिलेल्या जीवनाचा, ह्या आयुष्याचा आपण असा हा वापर करावा, हे काही योग्य नाही. बघा, 84 लाख योनीनंतर आपल्याला हा मनुष्य जन्म भेटतो. तो मनुष्य जन्म आपल्याला उद्धार करण्यासाठी दिलेला आहे देवाने. त्याचा आपल्याला सदुपयोग करून घ्यायचा आहे. पवित्र ग्रंथ रामायणमधील उत्तराकांडमध्ये तुलसीदास यांनी लिहिलेलं आहे, कलियुग केवल नाम आधारा, सुमीर सुमीर नर उतरही पारा. अर्थात याचा अर्थ असा आहे की कलियुगामध्ये केवळ ईश्वराचे नामस्मरण हाच भवसागर म्हणजे जन्ममरणाच्या चक्रातून पार होण्याचा एकमेव आधार आहे, एकमेव साधन आहे. आपल्या सनातन हिंदू धर्मातील सर्वश्रेष्ठ ग्रंथ भगवद्गीता यामध्ये देखील कलियुगामध्ये नामस्मरण हेच सर्वश्रेष्ठ आधार आहे, साधन आहे असे सांगितले आहे. आणि मनुष्य हा फक्त नामस्मरणानेच मोक्षप्राप्ती मिळू शकतो असेही त्यामध्ये उल्लेख केलेला आहे. अजूनही काही लोक ह्या सर्व अध्यात्माच्या गोष्टींना व्यर्थ समजतात. त्यांचा जीवनाचा उद्देश फक्त काय असतो, त्यांना काय समजतं की जीवन फक्त पैसा, गाडी, बंगला, मौज मजा याच्यासाठी आहे. तसं आहे का? बरं एक लक्षात घ्या, तुम्ही स्वतःच ऑब्झर्व करा की ज्यांच्याकडे पैसा, गाडी, बंगला सर्व काही आहे, मग ते सुखी आहेत का? समाधानी आहेत का? ठीक आहे, त्यांचंही जाऊ द्या. तुम्ही समजा पैसा, गाडी, बंगला मिळवण्यासाठी रोज पळताय, धडपडताय, सर्व एका वेळेनंतर तुम्ही ते सर्व मिळवाल देखील. ठीक आहे, ते सर्व मिळवलं, पुढे काय? समाधान, शांती, सुख ज्याला म्हणतात त्याचं काय? आणि परत पुढचा जन्म घेऊन आणखीन तेच कालचक्र भोगणे, हे नाही आहे. जीवन आपल्याला ईश्वराने दिलेलं आहे, ते जीवनाचा आपल्याला सदुपयोग करायचा आहे. वेळ वाया घालू नका. या वेळेचा सदुपयोग तुम्ही ईश्वराचे नामस्मरण करण्यासाठी घालवा. नामस्मरण करा. तुमचे जे काही कर्तव्य आहे, मी म्हणत नाही की सर्व काही सोडा, सर्व कर्तव्य सोडा, सर्व काम सोडा आणि एका डोंगरावर जाऊन नामस्मरण करत बसा, असे अजिबात नाही आहे. तुम्ही तुमचे दैनंदिन कर्तव्य, तुमच्या सर्व जबाबदाऱ्या पार पाडत देखील नामस्मरण केले तरी देखील ईश्वर प्राप्ती होते. वेगवेगळे संत आपण पाहिलेले आहेत. संत जनाबाई, संत चोखामेळा यांनी अखंड नामस्मरण करून त्यांनी ईश्वर प्राप्ती करून घेतली. त्यांची किती भक्ती असेल, त्यांची किती अनगिनत असे नामस्मरण असेल, याची कल्पना देखील आपण करू शकत नाही. तुम्ही देखील नामस्मरण करा, सुरुवात करा. अजूनही वेळ गेलेली नाही आहे. तुमच्या नामस्मरणाचा बँक बॅलन्स वाढवा. आजकालच्या जगामध्ये जर तुमची खरी संपत्ती जर काय असेल, तुमचं जर बँक बॅलन्स काय असेल, तर तो असेल नामजपाचा, नामस्मरणाचा. आपण अगदी ते संतांच्या नखाचीही बरोबरी करू शकत नाही, परंतु जेवढे काही आपले आयुष्य आहे त्या आयुष्यामधील आपले सर्व पाप क्षमा होऊन आपल्याला पुण्याचा साठा करायचा आहे आणि आपल्याला आपल्या अकाउंटवर जास्तीत जास्त नामस्मरणाचा बॅलन्स वाढवायचा आहे. आपल्या आयुष्याची पुंजी, संपत्ती आपल्याला एकत्र करायची आहे, जी आपल्याला पुढे ईश्वर प्राप्तीसाठी, मोक्ष प्राप्तीसाठी कामाला येणार आहे. एक लक्षात घ्या, ईश्वर भक्ती ही भाग्यवान लोकांनाच लाभते. अगदी हर एक जण ईश्वराची मनोभावी भक्ती नाही करू शकत, कारण त्यांना देवाने निवडलेले नसते, त्यांची वेळ आलेली नसते. आता तुमची वेळ आली आहे, म्हणूनच तुम्ही हा व्हिडिओ बघत आहात, कारण ही ईश्वराचीच इच्छा आहे. ज्याची अजून वेळ आली नाही ना, तो हा व्हिडिओ स्किप करेल, काय व्यर्थ गोष्टी आहेत म्हणून टाळून देईल. परंतु तुम्हाला देवाने निवडले आहे की तुमची आध्यात्मिक प्रगती व्हावी, म्हणूनच तुम्ही हा व्हिडिओ पाहत आहात आणि नाम जपाला सुरुवात करणार आहात. आधीपासून जर करत असाल तर तुमच्या नामजपाची आणखीन तुम्ही भक्ती वाढवणार आहात, जप वाढवणार आहात. तुम्ही नामजप करून तर बघा, स्वतः करून बघा, थोडे दिवस असंच ट्रायल म्हणून करून बघा. काही दिवसांनी तुम्हालाच फरक जाणवेल आणि मग तुम्हीच सातत्याने, नियमितपणे, न चुकता नामजप स्वतःहून कराल. आणि अनुभव सांगायला विसरू नका बरं. कलियुगामध्ये ना दुसरा कुठलाही मार्ग नाही आहे ज्याने की भगवत प्राप्ती होईल, आणि हा एकमात्रच मार्ग आहे जो आपल्याला
भगवत प्राप्ती करून देऊ शकतो तो आहे नामजप. नामजप करण्यासाठी मग काही नियम पण नाही आहेत. खूप अगदी सोपा आणि सरळ मार्ग दिलाय देवानी. नामजप करायला तुम्हाला पवित्र अपवित्र असे काहीही नाही आहे, नियमच नाही आहेत. तुम्ही अगदी उठता बसता खाता पिता नामजप करू शकता. फक्त तुम्ही शरण जा, देवांना शरण जा आणि चांगले कर्म करत राहा. बरेच जणांना प्रश्न पडतो की कोणत्या देवाचे नामजप करावे. तर बघा, ज्यांची जिथे भावना असेल, ज्यांचे इष्टदैवत जे असेल ना, तुम्हाला जे देव आवडतो त्या देवाचा नामजप तुम्ही करा. त्या देवाचेच तुम्ही सारखे ध्यान करा, भक्तिभावाने नामजप करा. कोण रामाचा जप करतील, कोण कृष्ण, कोण दत्त महाराज, कोण देवीचा जप करतील, कोण हनुमानजीचा, तर कोण भगवान शिवांचा. शेवटी काय ना, तर सर्व देव एकच आहेत. परमात्मा शेवटी एकच आहे. एकच ती अशी अनंत अशी ऊर्जा आहे जी आपल्या सर्व ब्रह्मांडाला घेऊन चालत असते. त्यामुळे तुम्हाला जिथे तुमचा भाव आहे, जे तुमचे इष्टदैवत आहे, त्या एका देवाचा तुम्ही नामजप करत राहा. नामजप केल्याने आपले कळत नकळत झालेली ह्या जन्मातील पूर्वजन्मातील सर्व पापे नष्ट होतात. परंतु एक लक्षात ठेवायचे आहे की नामजप करत असले तरी तुम्ही कर्म देखील तुमचे चांगले करायचे आहे. पूर्वी झालेले सर्व चुकीच्या पापांसाठी क्षमा मागायची आणि इथून पुढे कायम चांगले कर्म करायचे. अगदी विचारात देखील कुणाचं वाईट चिंतायचं नाही. असं नाही की नामजप करून त्याचा सहारा घेऊन त्याला गृहीत धरू नका की नवीन पाप परत करू नका. नामजप तर करायचंच आहे आणि सोबतच चांगले विचार आचार ठेवायचे आहेत. मांसाहार करायचा नाही आणि चांगले कर्म करत राहायचे. बघा, तुमचं जीवनाचा दृष्टिकोनच बदलेल आणि एक सकारात्मकता तुमच्यासोबत कायम राहील. तुम्ही स्वतःच तुमच्यामध्ये झालेला बदल अनुभवताल. अशी अनुभूती तुम्हाला येईल आणि तुम्हीच म्हणताल, अरे पूर्वी मी काय जीवन जगत होतो, पूर्वी मी काय जीवन जगत होते. कोणाच्याही बोलण्याचा कशाचाही त्रास करून मनस्ताप करून घेत होते, चिडचिड करत होते, रागराग करत होते. ह्या सर्व व्यर्थ गोष्टी होत्या आणि त्याने समाधान तर भेटतच नव्हतं. आणि आता नामजप करत हळूहळू अशी तुमची वैचारिक प्रगती होईल, आध्यात्मिक प्रगती होईल की तुम्हीच म्हणाल की आता कुणीही कितीही वाईट बोलले, वाईट चिंतले किंवा त्रास दिला तर मला फरक पडत नाही. मी आपल्या भगवंताच्या चरणी लीन आहे आणि माझ्या पाठीशी कायम कायम माझे देव असताना मला कशाचीच चिंता नाही. असे तुमचे एक सकारात्मक दृष्टिकोन होऊन जाईल आणि आयुष्य नक्कीच बदलेल. आणि हो, तुमच्या आयुष्यात आलेले किंवा येणारे जे संकट असतील ते अलगदरित्या त्यातून तुम्ही कसे बाहेर पडाल ना, तुमचं तुम्हालाच समजणार नाही. हे आहे ईश्वराची लीला, चमत्कार जे म्हणतात ना, ते तुम्हाला तुमच्या आयुष्यात बघायला भेटतील. बरं, सर्वात महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या की नामजपाचा जो बॅलन्स तुम्ही तुमच्या अकाउंटवर तुमचा बँक बॅलन्स वाढवत आहात, तर तो खर्च करायचा नाही आहे. तो सेविंग म्हणून सेविंग अकाउंटसारखं तुम्ही त्याला जपून ठेवायचा आहे. म्हणजेच काय, तर नामजपाच्या बदल्यात तुम्ही भगवंताकडे काहीही मागू नका. अगदीच लोकांना सवय असते, मनुष्य जीवन आहे, साहजिक आहे, त्यात गैर नाही की छोट्या मोठ्या गोष्टी गरजेच्या किंवा गरजेच्या नसलेल्या देखील अपेक्षापूर्तीच्या आपण देवाकडे मागत असतो. देवा मला हे दे, देवा मला ते दे, आणि असं करून तुम्ही तुमचा नामजपाचा बॅलन्स जो आहे तो खर्च करून टाकता. आणि मग नंतर म्हणाल की मी इतके वर्ष झाले, इतके दिवस झाले नामजप केले आणि मला काहीच फरक नाही भेटला, माझं काही चांगलं नाही झालं. तुम्ही तो नामजपाचा बॅलन्स खर्च करत गेला ना, तो तुमच्याकडे पुण्याचा साठा म्हणून साठवून ठेवायचा होता, तर तुमचं भलं झालं असतं, चांगलं झालं असतं. तुम्ही तो छोट्या मोठ्या गोष्टींच्या मागणीसाठी संपवून टाकत असाल तर उपयोग होणार आहे का? नाही. तर लक्षात घ्या, तुम्हाला बँक बॅलन्स नामजपाचा वाढवायचा आहे, पुण्याचा साठा जास्तीत जास्त करायचा आहे आणि देवाकडे त्या बदल्यात काहीही मागायचं नाही आहे. देव आपण तुमची भक्ती बघून त्यांनी तुम्हाला स्वतःहून देतील. अगदी तुमच्या गरजेपेक्षा, तुमच्या इच्छेपेक्षा, अपेक्षेपेक्षा जास्त भरभरून देतील. तुम्हाला मागायची गरजही पडणार नाही. फक्त तुम्ही भक्तिभावाने, मनोभावाने नामजप करत राहा. तुम्हाला स्वतःलाच अनुभूती येईल, प्रचिती येईल. त्यावेळेस इथे तुमचा अनुभव शेअर करायला विसरू नका, जेणेकरून तुमचा अनुभव ऐकून दुसरे लोक जे अध्यात्मात नव्हते ते देखील नामजप करायला सुरू करतील आणि सर्वांचं भलं हो. देव करो सर्वांच्या इच्छा, चांगल्या इच्छा पूर्ण हो आणि सर्वांचं भलं हो, सर्वांची आध्यात्मिक प्रगती हो, या विचाराने हा व्हिडिओ इथे थांबवते. व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ.